स्माइल प्लीज. येस. थँक्यू. चालेल. आपले व्हिडिओ बंद केले तरी चालते ना, आपण अगदी छान रिलॅक्स मध्ये आपलं आजचं सेशन अटेंड करूया. आणि काही अडचण आली तर आपण आहोतच. ओके. तर मी माझी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो. ओके. पहा, जसं ज्योती महाजन म्हणाल्या की मॅडम पहिला कोर्स झाला, आम्हाला वाटलं संपलं, म्हणजे झालं पूर्ण. तर पुढे पुढे आपण पुढची स्टेप करतो त्यावेळेला ते लॉक उघडत जातात आणि पुढच्या पुढच्या असाइनमेंट दिसतात. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल टोटल आपले हे 2 कोर्स आहेत. आता ऍक्च्युली आपली मीटिंग मागची झाली, त्याच्यामध्ये आपण ह्या सेकंड कोर्सचे सुद्धा बरेचसे पॉइंट कव्हर केलेले आहेत. त्याचं फक्त एक आपण थोडक्यात फॉलोअप घेणार आहोत. ज्यांनी सेकंड कोर्स पण पूर्ण करत आलेत त्यांच्या लक्षात येईल. ऍक्च्युली काय झालेलं आहे, बरेच जणांनी पहिली दुसरी मीटिंग हे दोन्ही पण एकाच वेळेला घेतले, तर आपले सेपरेट झाले आणि व्यवस्थित झाले आपल्या मीटिंग. आणि आत्ताची मीटिंग सुद्धा आपण अगदी छान घेणार आहोत. बघा, आपण आपलं इंडेक्स काय असणार आहे. पहिली ओपनिंग ऍक्टिव्हिटी, नंतर आपण काय शिकलो, सिक्वेन्सिंग म्हणजे काय, स्क्रॅचमध्ये सिक्वेन्सिंगचा वापर, नंतर शिक्षकांचे विचार, प्रश्नोत्तरे, आणि याच्यानंतर आपण लगेच PLC 2 पण कंटिन्यू करणार आहोत. ओके. तर आपण तयार आहात का? तर तुम्ही थंब दाखवलं तरी चालेल. तर नक्कीच आपण सर्वजण तयार आहोत मीटिंगसाठी. आता ही ओपनिंग ऍक्टिव्हिटी क्रिकेट प्रेमींसाठी आहे. तर मी शॉर्टमध्ये थोडं पुढे जाते आणि दुसरी घेते. बरोबर क्रम लावा. एअरप्लेन, टेलिफोन, स्मार्टफोन, कम्प्युटर, प्रिंटिंग प्रेस, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच फेसबुक. तर याची सुरुवात कोणत्या साली झाली त्यानुसार याचा तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे आणि तो सिक्वेन्स तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकायचा आहे. चला, तुमचा टाइम स्टार्ट होतोय. थोडासा विचार करा. ही सगळ्यात आधी ह्यातलं कोणतं इन्स्ट्रुमेंट आलं किंवा कोणता सोशल मीडिया आधी सुरुवातीला सगळ्यात आधी झालेला आहे, त्याच्यानंतर सेकंड काय आहे. बघा, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहेत हे सर्व. चॅट बॉक्स मधलं मला दिसण्यासाठी येस, 3 उत्तर आलेली आहेत. अंजली अंजली मॅडमनी येस टाकलेलं आहे. त्या सिक्वेन्स लावतायत. संभाजी सरांनी सिक्वेन्स टाकलेला आहे 5 2 1 4 3 6. म्हणजेच पहिल्यांदा प्रिंटिंग प्रेस आलेली आहे सरांच्या म्हणण्यानुसार, दुसरा टेलिफोन, नंतर एअरप्लेन, त्यानंतर चौथं कम्प्युटर, आणि मग आलेला आहे स्मार्टफोन, आणि मग आलेला आहे सोशल मीडिया. चला, आणखी उत्तर टाका. इथे चूक बरोबर असं काही काही नाही, तसं काही विचार करायचा. आपल्याला जे योग्य वाटतात ते पर्याय पटकन सिक्वेन्स टाकायचा आहे. गोडे मॅडमनी पण टाकलेलं आहे 5 1 4 2 3 6. येस, बाकीच्यांनी थोडासा सहभागी व्हा. थोडस ऍक्टिव्ह राहिल्याने काय होणार आहे, मीटिंग मध्ये आपलं बाकीच्या घरातल्या गोष्टींमधलं लक्ष थोडस आपलं मीटिंग मध्ये येईल आणि आपण माइंडली पण प्रिपेअर होऊ. येस.
स्मितल मॅडमने पण सिक्वेन्स टाकलेला आहे 521436. व्हेरी नाईस. छान रिस्पॉन्स दिलेला आहे आपण. बघा आपण जसं स्कॉलरशिपची मुलांची तयारी करून घेतो, आपल्याला वेळेचं बंधन असतं. जसं NMMS ला 1 मिनिटात एक प्रश्न सोडवायचा असतो, तसं थोडंसं मीनाक्षी मॅडमने सुद्धा शेअर केलेलं आहे. खूप छान. खूप अभिनंदन सर्वांचं. आपण आता उत्तराकडे जाऊया. तर बघा, प्रिंटिंग प्रेस सगळ्यांचंच बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा 1440 मध्ये प्रिंटिंग प्रेस सुरू झालेली आहे इंग्रजांच्या काळामध्ये. नंतर टेलिफोन आलेला आहे 1876 मध्ये. एरोप्लेन आलेलं आहे 1903 मध्ये. कम्प्युटर आलेला आहे 1937 मध्ये. स्मार्टफोन 1992 मध्ये. आणि फेसबुक आलेलं आहे 2004 मध्ये. तर काही जणांचं बरोबर आलेलं आहे. 5-2 कोणाचं मॅच झालंय सेम. 5-2-1-4-3-6 असं कोणाचं आलेलं आहे पर्याय सांगता का आपण कुणीतरी. संभाजी सरांचा. ओके. क्लॅप करूया आपण सरांसाठी. खूप छान. आपण सर्वांनी छान पार्टिसिपेट झालात. चला तर मग आपण पाहूया की आपण काय शिकलो. सिक्वेन्सिंग म्हणजे काय, जे आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पाहतो की सिग्नल, रेड सिग्नल, रेडचा ग्रीन होण्याच्या अगोदर मध्ये येलो सिग्नल लागतो. पुन्हा ग्रीनचा रेड होण्याच्या अगोदर मध्ये येलो सिग्नल लागतो. हा काय आहे, याचा सिक्वेन्स आहे. असं होत नाही की रेड सिग्नल नंतर डायरेक्ट ग्रीन सिग्नल लागलाय, असं होत नाही. कारण थोडं तयारीसाठी आपल्याला मध्ये वेळ दिलेला असतो. दुसरे सिक्वेन्सिंगचा अध्यापनात वापर मध्ये फूड चेन आपण बघितलेली आहे. जसं की आपली अन्न साखळी. आणि कोडिंग मध्ये आपण सिक्वेन्सिंगचा वापर शिकत आहोत, शिकलेलो आहोत. सिक्वेन्सिंग म्हणजे काय नेमकं, कोण सांगू शकेल. तुमचं म्हणजे आपल्याला काय वाटतं. आता ह्या उदाहरणांवरून आपल्या लक्षात आलंय की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आणि मला वाटतं आपण मागच्या वेळेला अल्गोरिदम पाहिला, बरोबर. तर अल्गोरिदम मध्ये आपण क्रम पाहिला. तर अल्गोरिदम मधला क्रम आपल्याला सिक्वेन्सिंगच्या जवळ आणतो. अगदी थोडासा फरक आहे अल्गोरिदम आणि सिक्वेन्सिंग मध्ये. तो फरक आपण आज मॅडम घेणार आहोत. येस. कोण सांगते. मॅडम स्पेसिंग म्हणजे एक प्रकारची क्रमबद्धता, जसं की आपण अंक शिकवताना एक पासून सुरुवात करत पुढे पुढे जातो. गोष्ट पूर्ण करताना सुरुवातीला म्हणजे नाही का की टप्प्याटप्प्याने पूर्ण करत जातो. त्यानंतर आपण गणितामध्ये चढता उतरता क्रम असेल, हम्म. जसे की वाढीच्या अवस्था आहेत, तर त्या टप्प्याटप्प्याने पुढे पुढे जातो. तर ह्याच्यामध्ये सिक्वेन्स असतो. खूप छान. मॅडम आपलं नाव सांगा, माझं आता स्क्रीनवर दिसत नाहीये पटकन. विमल गोडे मॅडम. अच्छा. खूप छान. गोडे मॅडमनी फार सुंदर सांगितलंय सिक्वेन्सिंग म्हणजे काय. आपल्या सर्व विषयांमध्ये हा सिक्वेन्स आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सिक्वेन्स आहे. मग अल्गोरिदम आणि सिक्वेन्स मध्ये काय फरक आहे पाहूया आपण थोड्या छोट्या छोट्या उदाहरणांमधून. पहा, दैनंदिन जीवनामधलं आपलं स्वयंपाक करताना चपाती बनवणे. चपाती बनवण्याचे हे आपल्याला कृती दिसत आहेत. त्याच्यामध्ये हे पीठ आहे, नंतर तिथे मळलेलं पीठ आहे, त्याचे छोटे छोटे गोळे, मग इथे चपाती लाटलेली आहे, मग ती तव्यावर टाकली आहे आणि मग ती भाजलेली आहे. हा क्रम आहे, सिक्वेन्स आहे. याचा योग्य सिक्वेन्स लावल्यानंतरच आपली चपाती तयार होते. आता ATM चं उदाहरण आपण मागच्या वेळेला अल्गोरिदमसाठी पाहिलं. कपडे धुणे ही क्रिया, त्यासाठी वॉशिंग मशीनचा प्रोग्राम सेट करणे किंवा हाताने कपडे धुणे. तर बघा, असा आता चपाती बनवण्याचा हा जो क्रम आहे, तो उलट सुलट क्रम करून चालूच शकत नाही.
मळलेलं पीठ आधी घेतलं, नंतर कोरडं पीठ नाही होऊ शकत. म्हणजे ह्याचा योग्य क्रम म्हणजे बघा, अल्गोरिदम मध्ये आपल्याला क्रम दिलेला असतो. टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातो आणि सिक्वेन्समध्ये सिक्वेन्समध्ये आपल्याला तो क्रम योग्यच लावावा लागतो, प्रॉपर. तरच आपण निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तो क्रम जर आपला चुकला तर आपल्याला जे आउटपुट पाहिजे ते मिळू शकत नाही. हा सूक्ष्म असा फरक आहे सिक्वेन्सिंग आणि अल्गोरिदम मध्ये. येतंय लक्षात आपल्या? पहा, अभ्यासक्रमातली उदाहरणं दिली आहेत. झाडाची वाढ, जसं बी रुजल्यापासून त्याचं रोप तयार होणं, गणितातील संख्यांचा चढता क्रम, इतिहासातील घटना ह्या क्रमानेच सणावळीनुसारच पुढे पुढे जात असतात. अल्गोरिदम आणि सिक्वेन्सिंग यांच्यातील संबंध पहा, मी आत्ताच आपल्याला एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे. मेकिंग अ कप ऑफ टी, एखादी क्रिया पूर्ण करण्यासाठी अल्गोरिदम वेगवेगळा असू शकतो. जसं चहा बनवण्याची कृती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, परंतु घटना क्रिया किंवा क्रिया या विशिष्ट सिक्वेन्समध्ये घडत असतात. इथे आपल्याला योगाच्या पोजमध्ये जे ऋषीमुनी दिसत आहेत, म्हणजे सूर्यनमस्कार, सूर्यनमस्काराचं आपल्याला प्रॉपर सिक्वेन्सनेच करावे लागतात. म्हणजे जसं हे आपल्याला चहा बनवण्याचा अल्गोरिदम हा याचा प्रॉपर सिक्वेन्स आपण नाही म्हणू शकत. कोणाला साखर आधी टाकावी वाटेल, कोणाला नंतर टाकावी वाटेल, तर शेवटी तयार होणारा चहा हा प्रत्येकाचा चहाच तयार होणार आहे. तर तो ज्याचा त्याचा अल्गोरिदम वेगळा असू शकतो. परंतु सूर्यनमस्काराचं जर उदाहरण घेतलं तर क्रमबद्धरित्या या कृती आपण सूर्यनमस्कारामध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो. सूर्यनमस्कार आपण करतो. हा सिक्वेन्स हा काय आहे, ठरलेला आहे, प्रॉपर आहे, तोच आहे. आला फरक आपल्या लक्षात, अल्गोरिदम आणि सिक्वेन्स? कोणीतरी माईक चालू करून येस किंवा काही म्हटलं म्हणजे मला पुढची स्लाइड घेता हो येईल. मॅडम. येस, ओके, थँक्यू. कुणाला डाऊट आला तरी आपण मध्येही विचारू शकता, काहीच हरकत नाही. सिक्वेन्सिंगचा स्क्रॅच मध्ये वापर, आता दैनंदिन जीवनात पाहिल्यानंतर आता स्क्रॅच मध्ये कसा वापर, तर हा सिक्वेन्सिंगचा स्क्रॅच मध्ये तयार केलेला प्रोजेक्ट. म्हणजे या पद्धतीने अन्न साखळी, की जसं गवत हरिण खातं आणि हरणाला वाघ खातं. तर हे आपल्याला हा प्रोजेक्ट आपण स्क्रॅच मध्ये तयार करू शकतो. यासाठी तुम्हाला ग्रुप ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, की वरील प्रकल्प स्क्रॅच मध्ये तयार करण्यासाठी अल्गोरिदम काय असू शकतो. तर हे तुम्ही अल्गोरिदम कच्चा तयार करून ग्रुपवर फोटो टाकू शकता किंवा चार्ट मध्ये टाकू शकता. आपण आता पुढे बघूच. आता हे ब्रेकआउट रूम मध्ये जाऊ. ऍक्च्युली आपण आता काही ब्रेकआउट रूम मध्ये जात नाहीये. ही रेडीमेड पीपीटी असल्यामुळे याच्यामध्ये ती स्टेप होती की तुमचे 4-4, 5-5 म्हणजे जेव्हा मोठ्या मॉबमध्ये आपण मीटिंग घेतो, 5-5 जणांचे आपण ग्रुप करतो आणि मग त्यांना आपण काय करतो, ब्रेकआउट रूम मध्ये पाठवतो. तर तो ऑप्शन जो आहे झूमचा, तो पेड व्हर्जन मध्ये येतो. फ्री व्हर्जन मध्ये तो ऑप्शन येत नाही. त्यामध्ये आपण प्रशिक्षणार्थ्यांचे ग्रुप करून त्यांना चर्चा करण्यासाठी वेळ देतो, एक 5-10 मिनिटं. आणि ती चर्चा झाल्यानंतर पुन्हा आपण सर्व ग्रुप्सची चर्चा घेतो, की कोणी कोणी काय काय चर्चा केली, काय ठरवलं. आता इतर काही उदाहरणे बघा. अभ्यासक्रमाचा भाग असलेल्या घटकावरती सिक्वेन्सिंग संकल्पना वापरून स्क्रॅच मध्ये एक प्रकल्प तयार करणे. संख्यांचा चढता उतरता क्रम लावणे, कविता सादर करणे, इतिहासातील घटना घेणे किंवा जलचक्र. आता मला वाटतं मागच्या मीटिंग मध्ये मी तुम्हाला जलचक्रचा स्क्रॅच मधला माझा प्रोजेक्ट दाखवला होता. सोप्यात सोप्पा दाखवला होता मी, सोप्यात सोप्पा. म्हणजे मी जलचक्रचं काय केलं होतं, एक चित्र तयार केलं होतं, सगळं कोलाज हे करून जलचक्रचं. बरोबर आठवतंय का सगळ्यांना?
आणि त्याच्यामध्ये मी ॲरोला मुवमेंट दिली होती. ते ॲरो कंटिन्यू फिरत होते असे, की पाण्याची वाफ, वाफेचे ढग, ढगांपासून पुन्हा पाऊस पडतो. हे असं मी बनवलं होतं. तर त्याच्यामध्ये आणखीन पुढचं व्हर्जन म्हणजे, की तुम्ही एक-एक बॅकड्रॉप निवडून त्याचा पण तुम्ही सिक्वेन्स लावू शकता. इतिहासातील घटना, कविता सादर करणे. कविता सादर करताना सुद्धा तुम्हाला तुमचं कविताचं रेकॉर्डिंग तुम्ही साउंड जोडू शकता आणि बॅकड्रॉप मधली चित्र पण बदलू शकता. आणि संख्यांचा चढता उतरता क्रम याचं तुम्ही स्क्रॅचमध्ये जसं आपण मागच्या वेळेला बघा 1 ते 10 अंकांची बेरीज हे बनवलं होतं. तसंच आहे हे चढता उतरता क्रमचं. आता इतर विषयांमध्ये सिक्वेन्सिंग संकल्पनेचा उपयोग कसा करू शकता? आता गोडे मॅडमने जशी उदाहरणं सांगितली तेच. तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो? आपण त्यावर कशी मात करू शकता? याच्याबद्दल कोण काय बोलू शकेल का? की पहिल्या प्रश्नाबद्दल तर मॅडमने सांगितलंय. इतर विषयांची भरपूर उदाहरणं दिली. पण सिक्वेन्सिंग संकल्पना शिकवताना तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो? याबद्दल कोण काही आपलं मत व्यक्त करू इच्छितं का? जसं की बघा, गणिताचं आपण उदाहरण शिकवतो. स्टेप बाय स्टेप. जसं समजा आता 8वीला आम्हाला एकचल समीकरणे, एकचल समीकरणे शिकवत असताना सुरुवातीला अगदी छोट्या उदाहरणांपासून सुरुवात करतो, नंतर मोठी उदाहरणं घेतो, बरोबर? पण जर मला सांगा, जर मुलांना मोठं उदाहरण एक्सप्लेन करायला घेतलं, तर काय होईल? त्यांचा गोंधळ होईल. पहिले मुलांना अ, हं. पहिल्या मूळ संकल्पना माहित असल्या पाहिजे. त्यानंतरच मुलं जे आपल्याला जे सोप्याकडून अवघडाकडे जायचंय तशा प्रकारे मुलांना हळूहळू नेता येईल. त्यांच्या संकल्पना क्लिअर करता येईल. खूप छान. स्मितल मॅडमने बरोबर सांगितले अगदी. त्यांच्या ज्या बेसिक कल्पना आहेत त्या क्लिअर कराव्या लागतात आणि मग सोप्याकडून त्यांना हळू-हळू अवघडाकडे नेल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढत जातो आणि त्यांचं ज्ञानसुदृढीकरण सुद्धा होत जातो. म्हणजे हा प्रॉपर सिक्वेन्स आपल्याला शिकवताना पाळावाच लागतो ठराविक विषयांमध्ये. म्हणजे जर समजा इतिहासामध्ये तुम्ही जर एखादा पुढचा धडा शिकवलात आणि मग नंतर मागचा धडा घेतलात, तर काय होईल? सणावळ्यांच्या दृष्टीने त्यांना तो क्रम सुद्धा त्यांना गोंधळात पाडू शकतो. बरोबर की नाही? म्हणजे इतिहासामध्ये सुद्धा सिक्वेन्स, गणितामध्ये, विज्ञानामध्ये प्रत्येक प्रयोगाची स्टेप, त्यानंतर भूगोलामध्ये. आता भूगोलामध्ये असं होऊ शकतं समजा. वेगवेगळे धडे मागे-पुढे तुम्ही शिकवले तरी काही प्रॉब्लेम नाही येणार. पण जर समजा भूगोलाचा तुम्ही प्रॉपर एखादा धडा घेतलाय समजा की ज्यामध्ये चंद्रग्रहण, सूर्यग्रहण असं आहे. तर त्याचं तुम्हाला सिक्वेन्सलीच तुम्हाला ते एक्सप्लेन करावं लागणार. म्हणजे त्या-त्या विषयामध्ये, त्या-त्या घटकामध्ये काय सिक्वेन्स क्रमबद्धता खूप महत्वाची आहे. ती बिघडली तर आपल्याला आव्हानांचा सामना करण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना जास्त सामना करावा लागेल आणि मग त्या विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. बरोबर की नाही? पुढची स्लाइड बघूया आपण. अ, कोणत्याही विषयातील एखादा पाठ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अल्गोरिदम लिहा आणि सिक्वेन्सिंग संकल्पनेचा वापर करून स्क्रॅचमध्ये एक प्रकल्प तयार करा. त्याची SB3 फाईल आणि अल्गोरिदम सबमिट करा. तर मला वाटतं हा काही जणांचा झालेला असेल ही असाइनमेंट PLC 1ची किंवा काहींची राहिली असेल. तर आपण ती करू शकतो पूर्ण. बरोबर की नाही? तर अल्गोरिदम कसा लिहायचा हे मला वाटतं मागच्या वेळेला आपल्या लक्षात आलेलं आहे. कुणाला अल्गोरिदम बद्दल काही शंका आहे का? हॅलो? एखादं उदाहरण दाखवा ना मॅडम कसं लिहायचं तो अल्गोरिदम. अच्छा, बर. अल्गोरिदमचं उदाहरण दाखवायला आता मला वाटतं
आता 10 मिनिटांमध्ये आपली मीटिंग संपेल. तर 10 मिनिटांनी मीटिंग संपली तरी याच लिंकवरती आपण जॉईन व्हायचं. आता बघा. ग्रुपवर एखादा फोटो सेंड केला तरी चालेल, म्हणजे आत्ता नसेल तुमच्याकडे हा, अवेलेबल आता तर. मी जस्ट ओपन करून ठेवलेलं नाहीये. आपल्या हा. आता ह्या आता हा अल्गोरिदम हा विषय मागच्या मीटिंग मध्ये झालेला आहे ना, त्यावेळेला त्याचे ठेवले होते फोटोज. तर मी याचा तुम्हाला ग्रुपवर फोटो टाकेन अल्गोरिदमचा. बऱ्याच जणांनी केलाही असेल. फक्त क्रमाक्रमाने आपण काय करतो, किंवा आत्ता पण मी दाखवू शकते लगेच, काहीच अडचण नाही. तर ठीक आहे, ही मीटिंग संपल्यानंतर मी ओपन करून ठेवते. त्याचे मी कारण आमच्या कोर्समध्ये जे जे काही सगळे असाइनमेंट अल्गोरिदम ते एका फोल्डरमध्ये मी सेव्ह करून ठेवलेले आहेत. त्यामुळे ते काहीच नाही, पुढच्या मीटिंग मध्ये आत्ताचे लगेच कंटिन्यू मध्ये मी तुम्हाला दाखवते. SB3 फाईल स्क्रॅच मध्ये तुम्हाला ती सबमिट करायची. ओके. आणि हे सबमिशन. आता मी दुसरी PDF ओपन करते. चला गोष्ट बनवूया. ही ओपनिंग ऍक्टिव्हिटी होती. आपण आता सिक्वेन्सिंग कडून आपण आलेलो आहोत लूपिंग कडे. लूपिंग म्हणजे काय? लूपिंगचा अध्यापनात वापर काय आहे? लूपिंगचे प्रकार, लूपिंगचा स्क्रॅच मध्ये वापर. यामध्ये पहिल्यांदा बघा, जसं जलचक्र कंटिन्युअस हे चालू आहे. लूप ही क्रिया एकमेकांशी काय झालेली आहे? लूप झालेली आहे, कनेक्ट आहे. पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, ढगांपासून पुन्हा पाऊस पडतो. हे जलचक्र कंटिन्यू चालू आहे. मैदानी खेळांमध्ये पण जसं खेळाडू आधीचा वॉर्मअप करतो त्यामध्ये लूप असतात. खेळाच्या कृतीमध्ये सुद्धा लूपिंग असतं, जसं कबड्डी खेळताना, खो खो खेळताना. दिवस व रात्र हा जो क्रम आहे तो नॉनस्टॉप चालूच असतो. म्हणजे ही काय आहे? लूपिंगची प्रक्रिया आहे. की अ, जसं घड्याळाचं चक्र चालू आहे, दिवस रात्रीचं आपलं अ, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ऋतूचं चक्र आहे. हे काय आहेत? लूपिंगची ही उदाहरणं आहेत. आता यामध्ये स्क्रॅच मधलं उदाहरण बघा, आपल्या समोर दाखवलेलं आहे. की इथे डाव्या बाजूला हा रिपीट 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 केलेला आहे बघा, हे ब्लॉक्स रिपीट केलेले आहेत. म्हणजे इथे पेन डाऊन, सेट पेन कलर, आणि त्यानंतर बघा मूव 50 स्टेप्स, नंतर टर्न 90 डिग्री चेंज झालेला आहे. आणि वेट नंतर पुन्हा तेच ब्लॉक रिपीट झालेत, पुन्हा तेच ब्लॉक रिपीट झालेत. ओके. तुम्हाला आठवलं असेल मागच्या मीटिंग मध्ये आपण त्रिकोण, चौकोन, षटकोन काढायची आपण कृती केली होती. आणि हे आपण मागच्या मीटिंग मध्ये सुद्धा आपण याची चर्चा केलेली होती. म्हणजे थोडक्यात चर्चा केली होती बघा. हे रिपीट ब्लॉक्स घ्यायचे आणि इथे 4 टाइम्स तुम्हाला मी माझे स्क्रॅच मधले ओपन करून दाखवले होते बघा. त्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं रेक्टँगल साठी काय काय कोड घेतलेले आहेत. तर तुमचा फरक लक्षात आला का? सिक्वेन्सिंग आणि लूपिंग याचा संबंध लक्षात आलाय का? तर आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. हॅलो. मॅडम. हा, बोला अंजली मॅडम. हा, इथे आपण जेव्हा हा कोड देतो हम्म. स्क्रॅच मध्ये, हम्म. तेव्हा असा स्क्वेअर येतो ना, डायरेक्ट लाईन वाला. हा हो. फील्ड कसा आलाय? अच्छा, हा फील्ड कसा आलेला आहे? ओके. आता हे तर रेडीमेड पीपीटीचा आहे, त्यामुळे त्यांनी हा ड्रॉ केलेला नाही दाखवलेला. इथे जस्ट त्यांनी काय केलेलं आहे? शेप घेतलेला आहे. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे हो ही हो. पीपीटी तयार करताना स्क्वेअरचा शेप घेतलेला आहे, इथे सर्कलचा घेतलेला आहे, असं ठेवलंय आणि फक्त संबंध दाखवलेला आहे की पण तुम्ही सिक्वेन्स. मागच्या वेळेस पण केला होता ना ट्रायंगल, तोही फील होता. अच्छा अच्छा. ट्रायंगल केला होता मॅडम, तो फील नव्हता. मी लाईन्सच होत्या का? हा, मी तुम्हाला पुन्हा ओपन करून दाखवेल.
त्याच्यामध्ये बघा ते लाईन ड्रॉचा ऑप्शन होता. हो, म्हणजे लाईन्सच येतात. मी खूप वेळा ट्राय केलं, पण तो फील्ड येत नव्हता. अच्छा अच्छा, फील्ड येत नव्हता. हा, कारण हं. तुम्हाला आठवतं की मागच्या पीपीटी मध्ये ती स्लाइड तशी रन होत होती की असा त्रिकोण हलतोय, म्हणजे तो पूर्ण हो. होत जातोय, फिल होत जातोय असा, बरोबर ना? तर येस. तसं ते पीपीटी मध्ये इमेज त्यांनी केलेली होती की एक समजावं म्हणून की ह्या दिशेने असं त्रिकोण पूर्ण होतोय. तसं इथे हा शेप घेतलेला आहे. पण मॅडम, आपल्याला कोड तयार करता येईल का हा त्याच्यासाठी म्हणजे? हा, येस येस, बरोबर, मला पण हेच म्हणायचंय. येऊ शकतो तयार करायला. त्यासाठी मी तयार करून बघेल आधी, आणि मग तुम्हाला मी ग्रुपवर शेअर करेल. तुमचा प्रश्न खूप छान आहे. आपण सगळेच जणच या दिशेने काय करूया, ट्राय करूया की आपण सर्कल, रेक्टँगल, स्क्वेअर हे शेप बनवले, पेन डाऊन, नंतर त्या रेषेचा कलर चेंज केला, बरोबर की नाही? हे सगळे आपण येस. त्याला हे दिले. बघा इथे दिसतंच, पेन डाऊन, नंतर सेट पेन कलर, आणि आणखी मी तुम्हाला दाखवलं होतं चेंज कलरचं पण हे जोडून. मग ते त्याच्यापासून तुम्हाला डिझाईन करून दाखवली होती, रांगोळी टाईप, की त्याचा इथे अ, हे रिपीट झाल्यानंतर पुन्हा त्याचा एक अँगल चेंज करून पुन्हा ते रिपीट रिपीट होऊन त्याचं काय रांगोळीसारखी डिझाईन तयार झाली होती. तर हा शेप फील होतो का, हा मॅडमचा प्रश्न आहे. हा प्रश्न माझ्यासाठी आहे, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांसाठीच आहे. तर आपण या प्रश्नावरती काम करणार आहोत. आपला हा होमवर्क समजूया एक्स्ट्राचा. म्हणजे आपल्याला कोर्समध्ये असाइनमेंट ते दिलेलेच आहेत, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे काम आहे. ओके अंजली मॅडम, आपण नक्की ट्राय करूया. नेक्स्ट स्लाइड घ्यायची का? आता हे ब्लॉक्स बद्दल तर काही नाही ना शंका कोणाच्या? ओके, म्हणजे सिक्वेन्सिंग आणि लूपिंग याचा संबंध आला का लक्षात? इथे इथे जो मेन जो दाखवायचं म्हटलेलं आहे, दाखवण्याचा प्रयत्न काय केलाय की हे आपल्याला स्क्वेअर तयार करण्यासाठी इथे 4 वेळा ते ब्लॉक्स रिपीट केले. त्याऐवजी इथे रिपीट रिपीट हा ब्लॉक घेतलाय, आणि रिपीट किती वेळा केलंय? 4 वेळा रिपीट केलेला आहे. हा फरक तुमच्या लक्षात आला का? तो मेन आहे इथे. हॅलो. हो, हो. येस. लुपिंगचा स्क्रॅच मध्ये वापर पहा, ह्याचं मी तुम्हाला लुपिंग संकल्पनेचा वापर करून तुम्ही हे कसे वर्गात शिकवू शकता, त्यासाठी स्क्रॅच मध्ये तुम्हाला काय करायचंय, ह्याचा अल्गोरिदम तयार करायचा आहे. म्हणजे स्क्रॅच मध्ये हा प्रोजेक्ट तुम्हाला तयार करायचा, आणि मग त्याचा अल्गोरिदम लिहून काढायचा. मग त्याची पीडीएफ किंवा त्याचा फोटो, साधं पानावर लिहिलेला त्याचा फोटो तुम्हाला शेअर करायचा आहे. लाईव्ह डेमो, आता आपण डेमो पाहणारच आहोत. आणखी स्क्रॅच मध्ये तुम्ही काय काय करू शकता? कविता सादर करू शकता, इतिहासातील घटना, जलचक्र, म्हणजे सिक्वेन्सिंग संकल्पनेचा वापर करून तुम्ही अ, असे वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करू शकता. ओके. आपण इतर विषयांमध्ये लूपिंग संकल्पनेचा उपयोग कसा करू शकतो? तर आपण आताच प्रत्येक विषयाची जी उदाहरणं पाहिली. हा मगाचाच प्रश्न रिपीट झालेला आहे. कोणत्या आव्हानांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो? ही असाइनमेंट तुम्हाला आहे आहे ना? कोणाचा इथपर्यंत कोण आलंय का? ओपन नसली झाली तरी हो, क्वेश्चन दिसतो मला आहे, वाटतं. आहे. मी हा पाहिली ती. हा, की लूपिंग संकल्पनेचा वापर करून तुम्हाला घड्याळ तयार करायचे. त्यानंतर तुम्ही वर्गात विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही विषयातील एका पाठासाठी लूपिंग संकल्पना वापरून ब्लॉक बेस कोडिंगवर आधारित एक प्रकल्प स्क्रॅच मध्ये तयार करा, आणि त्याची SV3 फाईल
पहा स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. स्क्रॅच मध्ये आता मागच्या वेळेला तुम्हाला स्क्रॅच मधले मी माझे प्रोजेक्ट दाखवले होते. ते मी ऑफलाईन मध्ये बनवलेले होते आणि फोल्डर मध्ये सेव्ह केलेले होते. आता हे प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे बघा, मी माझं अकाउंट ओपन केलेलं आहे. तर स्क्रॅच मध्ये तुम्ही तुमचं अकाउंट सुद्धा ओपन करू शकता. हे मी तुम्हाला मागच्या वेळेलाच सांगितलं होतं. तर हे 2-3 वर्षापूर्वी बनवलेले प्रोजेक्ट आहेत. पण ते माझ्या अकाउंटवर सेव्ह असल्यामुळे त्याचा रेफरन्स म्हणून मी आता तुम्हाला उपयोग करू शकते. पहा इथे काही काही अपूर्ण पण राहिलेत. म्हणजे आता इथे बघा, इथे हे दिसतं अनटायटल्ड, म्हणजे इथे मी काही अर्धवटच राहिलेले आहेत. पण ते माझ्या अकाउंटवर काय, जसं जसं मी काम केलेलं आहे तसं ते सेव्ह आहे. तर तुम्हाला जर तुमचे प्रोजेक्ट तुमच्या अकाउंटवर सेव्ह राहावेत असं वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमचं अकाउंट क्रिएट करू शकता, प्रोफाईल बनवू शकता तुमचा. प्रोफाईलमध्ये फक्त काय होतं, तुम्हाला तुमचं नाव सेव्ह करताना थोडंसं वेगळं नाव टाकावं लागतं. म्हणजे जे तुमचं रेग्युलर नाव आहे त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस करून तुम्हाला नाव सेव्ह करा. तुम्ही जर आता समजा ज्योती मॅडमने फक्त ज्योती नाव टाकलं, तर ज्योती नावाच्या बरेच व्यक्ती असतील, ज्योती महाजन नावाचे सुद्धा बरेच व्यक्ती असू शकतील. मग त्यावेळेला ते काय होतं, ते नाव ऍक्सेप्ट करत नाही. मग तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफाय करावं लागतं. मग तुमचं पेट नेम किंवा असं थोडंसं वेगळं. आता बघा, हे मी खूप वेगळं नाव म्हणजे मिक्सिंग केलंय नावांचं आणि इथे स्पेलिंग टाकली, तेव्हा ते माझं अकाउंट झालेलं आहे. आणि हे 2-3 वर्षापूर्वीचं अकाउंट आहे माझं. आता यातला मी त्यावेळेला बनवलेला तुम्हाला क्लॉकचा प्रोजेक्ट दाखवते. आता हा हा तेव्हा बनवलेला प्रोजेक्ट आहे आणि आत्ताच्या कोर्समध्ये बनवलेला प्रोजेक्ट तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेप्रमाणेच आपला सोप्यात सोपा आणि अवघडात अवघड असे दोन्ही प्रकारचे मी तुम्हाला दाखवते, की तुम्ही बेसिक सोपं सुद्धा बनवू शकता आणि तुम्हाला त्यात कौशल्य प्राप्त करायचं असेल तर तुम्ही अगदी छान छान त्याच्यामध्ये आणखी तुमचं कौशल्य वापरून आणखी त्याच्यात व्हेरिएशन आणू शकता. आता मी तुम्हाला हा रन करून दाखवते. तर जेव्हा आमचा कोडिंगचा पहिला कोर्स झाला होता त्यावेळेचा माझा हा प्रोजेक्ट आहे. म्हणजे याच्यात मी व्हेरिएशन काय टाकलं, की हा कोंबडा, त्यातला कोंबड्याचा आवाज साऊंड मध्ये आहे, तो तो कोंबड्याच्या ह्याला मी अटॅच केला. त्यानंतर हे नंबर्स घेतले. आता तुमच्या लक्षात येईन बघा, याच्यामध्ये सेकंड काटा फिरतोय आणि मिनिट काटा, असे दोनच काटे. बघा, कोंबडा म्हणजे त्या अंकावरती हा मिनिट काटा आल्यानंतर कोंबडा ओरडतोय. म्हणजे याच्यासाठी. आणि बघा तुमच्या लक्षात येईल की इथे नंबर्सचे पण कलर चेंज होत आहेत. म्हणजे मी ते तसे कोड अरेंज केलेले आहेत, त्यानुसार त्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत. मग तुम्ही सुद्धा याच्यामध्ये जसं जसं काम कराल तसं तसं तुम्हाला याच्यामध्ये व्हेरिएशन आणता येतील, की ह्याच्यात वेगळं अजून मी काय करू शकते. मी याचं तुम्हाला आता मी हे स्टॉप करते आणि तुम्हाला याचा मी कोड दाखवते. पहा इथे बघा, हे सगळे नंबर्स घेतलेले आहेत मी. तुम्हाला माहितीच असेल, हे जे स्प्राइट्स आहेत, या स्प्राइट्स मध्ये
खाली सगळ्यात शेवटी नंबर्स आहेत, ॲरो आहेत बघा. हे आपलं ते तेजस नाव ब्लिंक होताना करायचं होतं ना, त्यातले हे अक्षर घेऊन तुम्ही बनवलं असेल. हे बघा इथलचे हे नंबर्स घेऊन मी ते घड्याळ तयार केलेलं आहे. पहा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला याचा उपयोग होईल. बघा, आणि तुम्हाला तर दाखवलं मी की कॉपी कसा करायचा कोड. तो ड्रॅग करून नुसता त्या पुढच्या नंबरवर नेला, तो नंबर थोडासा हलला की तिथे तो कॉपी पेस्ट होतो. पहा, हा एक नंबरचा, ह्याच्यासाठी हा कोड अरेंज केलेला आहे. 2 नंबर, 3 नंबर, हा 9 नंबर, 6, 1. आता बघा, कोंबड्याचं बघूया आपण हं. हे बघा, कोंबड्यासाठी फॉर एव्हर ब्लॉक घेतलेला आहे. तुमचे फरक लक्षात आला असेल की रेक्टँगल स्क्वेअर बनवताना आपण रिपीट ब्लॉक वापरलेला होता, की आपल्याला ते त्रिकोण काढताना जसं 3 वेळा रिपीट केलं, स्क्वेअर काढताना 4 वेळा रिपीट केलं. तसं जेव्हा आपल्याला लुपिंग असतं, कंटिन्युअसली ती क्रिया आपल्याला दाखवायची असते. जसं घड्याळ हे कंटिन्युअसली नॉनस्टॉप चालणारच आहे. आणि त्याबरोबर मी हे कोंबड्याचं आरवणं आहे, ओरडणं आहे, ते सुद्धा मी लूप केलेलं आहे. म्हणजे बघा, त्याला स्टार्ट साऊंड रूस्टर, वेट, त्याला वेटिंगला 36 सेकंद दिलेत, की मी बघितलं की हा काटा पूर्ण फिरून यायला पुढच्या नंबरवर किती सेकंदांनी येतोय, त्याच्यानुसार मी त्याला वेट दिलेलं आहे आणि मग त्याचा स्टार्ट साऊंड दिलेला आहे. हे मी ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड केलं होतं त्यावेळेला. तुम्ही अजून तुमच्या कल्पनेनुसार आणखी काही याच्यामध्ये वेगळं करू शकता. मग तुम्ही त्याच्यामध्ये ते सूर्याचं पण खाली कमी जास्त करू शकता. शॅडो एखादी फिरताना दाखवू शकता. आता तुमची कल्पना ती, की आपल्याला जर बक्षिसास पात्र जर प्रोजेक्ट तयार करायचा आहे, तर आपण आपली वेगळी कल्पना इथे लावू शकता. हा ॲरोचा ब्लॉक आहे बघा. दुसरा ॲरो, हा एक ॲरो घेतलाय. आता हे घड्याळ बघितल्यानंतर तुम्हाला मी आता ह्या वेळेला बनवलेलं लेटेस्ट घड्याळ दाखवणार आहे. आता ते मी ओपन करून ठेवलेलं नाहीये, तरी पण तुम्हाला मी दाखवते, कारण तुम्हाला काय होईल, कंपॅरिझन करायला तुम्हाला सोपं जाईल, की एकच सेकंदात मी ओपन करते. SB3 फाईलचा मी सेपरेटच फोल्डर बनवलेला आहे. तोपर्यंत तुम्हाला कोणाला काही शंका विचारायची असेल, विचारू शकता, मी हे ओपन करेपर्यंत. फक्त आता मी दाखवतो तुम्हाला. स्क्रीनवर दिसतंय का मला तेवढं सांगा. ब्लॉक प्रोजेक्ट. ओके, पहा, SB3 फाईल अशी ओपन होत नाही, बरोबर की नाही? तर याला तुम्ही स्क्रॅच मधून ओपन केलं तरच ती तुम्हाला दिसू शकते, बरोबर? आता हे स्क्रॅच अकाउंट आहे माझं.
आणि मी ऑफलाईन वापरण्यासाठी सुद्धा स्क्रॅच डाउनलोड करून ठेवलेलं आहे. फक्त मला कुणीतरी सांगा की तुम्हाला स्क्रीनवर स्क्रॅच दिसतंय का, मला एवढं सांगा. हो, दिसतंय. ओके. क्लॉक प्रोजेक्ट 2 आहेत क्लॉक, बघू आपण. हा, आता बघा, मगाचं घड्याळ तुम्ही बघितलं. आता हे घड्याळ मी रन करते. काय फरक दिसतोय तुम्हाला मगाच्या घड्याळात आणि आत्ताच्या घड्याळात? कोणतरी सांगा माईक चालू करून. स्प्राईट अपलोड केलेले आहेत बाहेरून, ते सगळे काटे जे आहेत ते. हो. आणि बॅकड्रॉप कदाचित तयार केला असेल किंवा डाउनलोड करून घेतला असेल. हा, म्हणजे मागच्या घड्याळामध्ये सुद्धा आणि कोड मध्ये पण बदल दिसतोय. कोड मध्ये बदल आहे. मागच्या घड्याळामध्ये आपण नंबर्सचे सुद्धा स्प्राईट घेतले होते. तर इथे काय केलेलं आहे, हा जे घड्याळाचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपण घड्याळाचा सरफेस फक्त आपण बॅकड्रॉप मधून घेतलेला आहे. म्हणजे नंबर वगैरे ते सगळे एका चित्राच्या रूपात आहेत, इमेज मध्ये. आणि इथे मूळ काय होत आहे, काटे हलतायत फक्त. आणि तुमच्या लक्षात येत आहे का की या घड्याळ, आपलं हे घड्याळ प्रॉपर टाइम दाखवत आहे. आता मी ह्याला स्टॉप करते. आता तुम्ही बघून ठेवा टायमिंग. इथे 6:50 झालेले आहेत. स्टॉप केलं मी. दुसरं घड्याळ एक ओपन करून बघते. क्लॉक प्रोजेक्ट. यात आणि त्यात काय फरक आहे? कारण काय होतं, आपण खूप काम करत राहतो आणि त्याच्या वेगवेगळ्या फाईल्स तयार होतात. आता हे बघा, हे हे मी स्टार्टिंगला प्रॅक्टिस करताना बनवलेलं आहे. याच्यामध्ये काहीही मुवमेंट नाही. म्हणजे हे कोड, ह्या वेळेला मला हे कोड जमलेले नाहीत. आणि मग याच्यात फक्त जोडाजोडी केली आहे, काटे घेतलेत, हा बॅकड्रॉप घेतलेला आहे. पहा, आता हे जिथे चालू झालं तिथूनच हे स्टार्ट झालेलं आहे. तर ऍक्च्युली हे असं नाही पाहिजे. आत्ताचा जो आपल्या घड्याळातला टायमिंग आहे, म्हणजे बघा 7:52 झालेले आहेत. तर इथे पण 7:52 दिसायला पाहिजेत, पण इथं 6:52 दिसतात. बरोबर? म्हणजे थोडं अजून काहीतरी करेक्शन आहे, किंवा ते करेक्शन करून मी कदाचित पुढचा प्रोजेक्ट बनवलेला असेल की ते थोड्या थोड्या नावात फरक करून तो मी काय केलेला आहे, सेव्ह केलेला आहे. येते लक्षात तुमच्या? तर तुम्ही याचा कोड बघू शकता. हा घड्याळाचा बॅकड्रॉप, त्याला पण कोड दिलेला आहे. त्याला कोड द्यायची का गरज पडली आहे? त्याची जागा फिक्स केली आहे
की तो स्क्रीनवर इकडे तिकडे कुठेही हलताना आपल्याला दिसला नाही पाहिजे. काट्यांना दिलेला कोड बघा, ह्याचं स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. बघा ह्या काट्याला आता हा तास काटा आहे, नंतर हा मिनिट काटा आहे आणि हा सेकंद काटा आहे. पहा मिनिट काट्याचा त्याचा स्क्रीनशॉट काढला का? स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुमच्या लक्षात येतील बघा बारकावे. याच्यात हे सगळे ऑपरेटर्स मधले ब्लॉक्स इथे ऑपरेटर्स मधले. मागच्या वेळेला आपण ऑपरेटर मधलं तुम्हाला दाखवलं होतं ना, 1 ते 10 अंकांची बेरीज. तसं हे याचा सिक्वेन्स प्रॉपर जमला तरच ते व्यवस्थित मुवमेंट होते. म्हणजे हा सिक्वेन्स व्यवस्थित जुळवण्यासाठी तासन तास मेहनत घेतलेली आहे. आता हा काय आहे, सेंटर म्हणून हा फक्त डॉट घेतलेला आहे, त्याला काही कोड दिलेला नाही. अजून क्लॉकचा कोणता प्रोजेक्ट आहे का मी फक्त बघते आणि आपल्या पुढच्या प्रोजेक्टकडे वळूया. क्लॉकचे 2च दिसत आहेत. ओके. पहा ही थोडीशी अवघड आहे ऍक्टिव्हिटी क्लॉक बनवण्याची. इथे काय झालं माहितीये का, आता 7:55 म्हणजे ह्यात कोणता माझ्या काट्याचा अँगल थोडासा चुकलेला आहे, तर तास काट्याचा, बरोबर की नाही? म्हणजे मिनिट काटा बरोबर दिसतोय, सेकंड काटा बरोबर चाललाय, तास काटा मला थोडासा ऍडजस्ट करावा लागणार आहे. येतंय लक्षात तुमच्या? पण हे अगदी आपल्या घड्याळाप्रमाणे घड्याळ चालतं बरं का. म्हणजे राईट टाइम, जो टाइम सध्या करंट टाइम जो आहे त्याप्रमाणे. याच्यामध्ये भरपूर व्हेरिएशन आहे. फक्त एवढंच नाही, तर ह्याच्या जोडीला तुम्ही डिजिटल क्लॉक सुद्धा करू शकता. आकडे सेट करून नंबर किती वाजून किती मिनिटं झाली आहेत, म्हणजे ह्या काट्यांबरोबरच ते नंबर सुद्धा मूव्ह होताना दिसतात. आता अजून तुम्हाला ठीक आहे, हे मी बंद करते. मगाच्या आपल्या ह्याच्याकडे येऊया. अ, तो अवघड जरी नाही जमला, तुम्ही हे सोपं घड्याळ सुद्धा तयार करू शकता इथलचे आकडे घेऊन. हं? आणखी चेंज द शॅडो हा एक बनवलेला दाखवते तुम्हाला. म्हणजे याच्यामधून काय होईल, तुम्हाला थोडी थोडी आयडिया येईल की तुम्हाला कोणता वेगळा प्रोजेक्ट तुम्हाला तयार करायचा आहे. बघूया हा रन करून. दिसतायत का शॅडो तुम्हाला? म्हणजे सूर्य ज्या क्रमाने चाललाय त्या क्रमाने सावली ब्लिंक सावली पण हे होते, हायलाइट होती. पहा इथे हा सूर्य, तर ही सावली. म्हणजे सूर्य जेव्हा इकडे असतो तेव्हा ह्या पोलची सावली इकडे पडते. आता ह्याच्या इनसाइड मध्ये जर बघितलं तर कसे कसे मी ब्लॉक त्याला दिलेले आहेत हे लक्षात येते. बघा एवढे स्प्राईट घेतलेले आहेत, ॲरो, त्यानंतर सावल्यांसाठी त्या त्या आकाराचे शेप घेतलेले आहेत. म्हणजे खो खोचा खांब, त्याची सावली कशी पडेल असा प्रश्न होता आम्हाला त्यावेळेला. तर हे काय केलं, लूप केलेलं आहे.
ही प्रत्येक सावली आणि ती सूर्य आणि ती सावली एका वेळेला हायलाइट झाले पाहिजे. अजून एक दुसरा दाखवते बघा. कॅच द डक. आता हे गेम तयार करायला सुद्धा होतं. तर कॅच द डक हा गेम तयार केलेला होता बघा. स्कोअर इथं टाइमर लावलेला आहे. स्कोअर तुम्हाला काय करायचंय, कॅच द डक, डक पकडून दाखवायचा आहे. इथे 1 स्कोअर झाला माझा. म्हणजे मी तो बघा मूव होतोय. 2 स्कोअर झाला माझा. मी 2 वेळेला त्याला काय केलेलं आहे, कॅच केलेलं आहे. म्हणजे असे फनी गेम्स सुद्धा मुलं सुद्धा तयार करतात बरं का. हा मी तयार केलेला आहे आणि विद्यार्थी सुद्धा छान मजेशीर तयार करतात. तर डकला क्लिक केलं की इथे स्कोर वाढतो. आता तुमच्या असाइनमेंटशी रिलेटेड असं आपल्याला दाखवायचं आहे प्रोजेक्ट. तर एक क्लॉकचं तर तुम्हाला आहे. त्यानंतर लुपिंगचं आहे, तर मी तुम्हाला लुपिंगचं शॅडोचं एक दाखवलं. अजून मागच्या वेळेला जलचक्राचं दाखवलं होतं. अजून आता हे वोटिंगचे वगैरे आहेत ते तुम्हाला कदाचित पुढच्या कोर्समध्ये क्वेश्चन येतील, की मतदान करण्यासाठी तुम्हाला वयाची अट आहे. मग ते स्क्रॅच मध्ये बनवायचं. इथे बटरफ्लायचं पण गेम बनवलंय मी. सिम्पल मॅथ सिम्पल मॅथ मध्ये बेरीज वजाबाकीचं काहीतरी असणार आहे. सेन्सिंगचं बनवलेलं आहे. भरपूर वेगवेगळे. हा इथे सिक्वेन्सिंगचं बनवलं आहे. तो मी बघा काय बनवलं बघूया आपण. पुस्तक छापण्याचे काम कुठवर आले, किंमत काय ठेवणार. पुस्तक छापून तयार होत आहे, किंमत 3 रुपये. अहो, तत्वज्ञान विषयक प्रचंड ग्रंथाची किंमत 3 रुपये. होय, गीतेचा विचार लोकांपर्यंत. आता हे फास्ट होतंय बरं का. म्हणजे तेवढं आता मी बोलायला वेळ जातोय, पण डोळ्यांनी आपण तेवढ्या सेकंदामध्ये वाचू शकतो. तर हे लोकमान्य टिळक आणि एक त्यांचा सहकारी आहे, त्यांच्या मधला हा मी डायलॉग हे केलेला आहे. सिक्वेन्सिंग साठी हा तयार केलेला आहे. म्हणजे इथे विषय आहे इतिहास आणि इथं दोघांमधील वाक्य सी इनसाइड मध्ये हे बघा. ही वाक्य तुम्हाला मागच्या वेळेला जसं मी सांगितलं त्याप्रमाणे काय करायचंय, फक्त एकाचे वाक्य टाकल्यानंतर ते वाक्य बोलण्यासाठी जेवढे जेवढे सेकंद तुम्ही टाइम इथे सेट केलाय, तोच टाइम इथे वेट ब्लॉकला लावायचा आहे. असं तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचे डायलॉग ओव्हरलॅप होत नाहीत आणि सिक्वेन्सिंग तुम्हाला व्यवस्थित करता येतं. अजून आणखी कोणाला असाइनमेंट बद्दल कोणत्या काय विचारायचंय का. राजू विथ मॉम त्यांचे डायलॉग असतील हे. सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ, त्याच्यावरती हा बनवलेला प्रोजेक्ट आहे. पाहूया आपण. Will you help me to close the tab, Auntie? Sure, Joseph. Why not? It is very tight. What can we do? You are right. Let's try again. आवाज आला का तुम्हाला व्हिडिओचा. Save water, save life. हॅलो, मी हो हो हो. आवाज आला ना. म्हणजे बघा मी इथे ते जे साऊंडचं आहे ते वापरून बघितलेलं आहे. म्हणजे आपण जे पेन घेतो जिथून
तिथे वेगवेगळे एक्सटेन्शन्स आहेत. तर हे मी ट्राय करून बघितलं की डायलॉग बोलतात त्यावेळेला आवाज पण आपण जर त्याचं रेकॉर्डिंग केलं तर हे ऍक्च्युली रेकॉर्डिंग नाही केलेलं. त्यांनी त्यांचा आवाज दिलेला आहे. म्हणजे टेक्स्ट टू व्हॉइस. जे मी टेक्स्ट टाईप केलं त्याच्यानुसार Will you help me to close the tab, Auntie? Sure, Joseph. Why not? It is very tight. What can we do? You are right. Let's try again. We did it. Save water, save life. Save water, save life. म्हणजे आधी डायलॉग आपले मराठीमध्ये टाकलेत पण मराठी लँग्वेजचं लगेच तिथे व्हॉइस नाही होऊ शकत. मग इंग्लिश डायलॉग मी तिथे टाकले. मग इंग्लिश इंग्लिश डायलॉगसाठी लगेच त्यांनी त्यांचा व्हॉइस लगेच मला व्हॉइस तिथे मिळाला ऑटोमॅटिक. म्हणजे असे वेगवेगळे प्रयोग करून आपण पाहू शकतो इथे जे आपल्याला स्क्रॅचमध्ये जे अवेलेबल आहे ते आपल्या प्रोजेक्टच्या विषयाच्या दृष्टीने आपण त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो या दृष्टीने याचा सुद्धा तुम्ही ट्राय करा. आता तुमच्या लक्षात येईल मी इथं डायलॉगचं टेक्स्ट बॉक्स नाही आणलेला कारण ते मॅच नाही होत मागे पुढे होते. त्याला काय होतंय आधी वाक्य दिसतात मग आवाज येतो असं काहीतरी होतंय. तर ते ट्राय करून तुम्ही बघू बघू शकता. जोपर्यंत तुम्ही ट्राय करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते लक्षात येणार नाही. आता हे एक स्टुडंट आणि माझ्यामधला हा एक संवाद बघा. तर हे पूर्ण हे टेक्स्ट आणलेलं आहे. आता ही पण पुस्तकातली इमेज आहे बघा क्रॉप केलेली. सॅलड बनवूया किंमत शोधूया आणि इथे बघा हे व्हेरिएबल्स तयार केलेली आहेत. एन एम आणि हा सम हे व्हेरिएबल्स तयार केलेले आहेत. बघूया रन करून काय म्हणतो बघूया. नमस्कार आपल्यासमोर मारिया 1 ते 10 अंकांची अचूक बेरीज करून दाखवणार आहे. तर मारिया म्हणते पहिला अंक टाईप करा. येस 5 अंक टाईप केला मी. दुसरा अंक टाईप करा. 9 टाईप केला. मारियाने लगेच 14 आन्सर दिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक मागचं बॅकग्राऊंड वर्गाचं बॅकग्राऊंड क्रिएट केलंय आणि 1 ते 10 अंकांची बेरीज मारिया करून दाखवते. पहा आपली मीटिंग आता 10 मिनिटात संपेल. मला वाटतं तुम्हाला कोर्स पूर्ण करण्यासाठी काय काय आवश्यक आहे त्या दृष्टीने मी जे आवश्यक आहे ते बऱ्यापैकी दाखवलंय. तुम्हाला उपयोगी पडेल असं असं मला वाटतं. तरी याच्या व्यतिरिक्त कोणाचे काही डाऊट्स असतील तर प्लीज तुम्ही विचारू शकता नक्कीच. स्क्रीन शेअरिंग स्टॉप करते मी आणि आपण आता चर्चा करूया. जसं अंजली मॅडमने 1-2 प्रश्न विचारले ते प्रश्न कोर्सशी रिलेटेड म्हणजे थोडे ते एक्स्ट्रा मध्ये आहेत. जसं की शेप फिल करायचा ते तुम्हाला कोणत्या ह्याच्यात जरी नाही जमलं तरी तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. तुमच्या असाइनमेंट पूर्ण करताना तुम्हाला कोणत्या अडचणी येत आहेत त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन विचारा की जेणेकरून तुमचा कोर्स लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल. येस कुणी माईक डायरेक्ट चालू करा आणि बोलू शकता. खूपच शांतता आहे. मला वाटतं काही जणांचे अजून असाइनमेंट बनवायच्या राहिल्या असतील. मग कदाचित समजा तुम्हाला ही मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला काही नवीन आयडिया सुचली आणि तुम्ही त्यानुसार बनवायला सुरुवात करताना तुम्हाला अडचण आली तरी तुम्ही मला पर्सनलवर पण मेसेज करू शकता. ग्रुपवर पण मेसेज करू शकता. आपण तुम्हाला जी जी काही मदत माझ्या वतीने जी जी काही मदत करता येईल ती मी तुम्हाला नक्कीच करणार. आणि आपल्या टीम मधल्या जास्तीत जास्त जणांचा कोर्स फक्त पूर्णच नाही तर त्याच्यामध्ये छान व्हेरिएशन्स असतील बक्षीस मिळवण्याच्या दृष्टीने असा आपण प्रयत्न करणार आहोत.
अं, तर कोण माईक हॅलो. चालू बोलतंय का? हा, येस. हा मॅडम, ऍक्च्युली माझा जो ICTC PLC2चा व्हिडिओ आहे हा तो जरा दुसरा बेटर बनवलाय. सेकंड टाइम आपण जी रिक्वेस्ट केली होती हा ती PLC2 ची होती, पण माझा टॅब असाइनमेंट 2 चा ओपन झालाय. हो. पुन्हा हा 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 पुन्हा तेच. हा तसंच झालंय तर का? तेवढं. हा. बरं. तुम्ही काय करा मॅडम, तुम्हाला हम्म, कोणता टॅब ओपन करून हवाय तो हम्म, मला मेसेज पुन्हा शेअर करा. तुमची मी माहिती पुन्हा भरते आणि हम्म. पुन्हा पाठवते. मॅडमला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते. जसं की आता बरं. तापकीर मॅडमचा पासवर्डचा प्रॉब्लेम झालाय. तर मला वाटतं झालंय का तापकीर मॅडम? तुम्ही बघितलं का? लॉग इन झालं का नाही? आहेत का तापकीर मॅडम आता? हम्म. हॅलो. हा, बोला ना मॅडम. हॅलो. हा, मेल मध्ये येत आहे आणि ह्याच्यामध्ये येत नाहीये. परत इथं इनकरेक्टच सांगतंय. हा, मी मेसेज टाकला होता. हा हा हा, ओके. हा, मग मी म्हंटल उद्या सोमवारी आपण आलो तर मग बघूया काय प्रॉब्लेम आहे परत असं. म्हणजे मी परत ट्राय केला बराच वेळा. मग मेल आयडी मध्ये मेल ह्याच्यामध्ये आहे ना, मेल मध्ये हम्म, त्याच्यामध्ये केलं तर ते ओपन होतंय. त्यात ओपन होतंय. हॅलो. बरं, मेल मधून ओपन होतंय हा, त्यात ओपन होतंय. हो 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 आणि हो, मेल असं. मध्ये ओपन होतंय. बर, आणि असं लॉग इन करायला गेलं तर नाही तसं नाही होत? होते. तसं इनकरेक्ट सांगतंय. इनकरेक्ट आयडी सांगतोय. अच्छा मॅडम, तुम्ही काय करा, मेल मधून ओपन करा हम्म. आणि तुमचा हा, तुमचा पासवर्ड तिथे येतंय का? रिसेट युअर पासवर्ड, चेंज करा असं येतंय का? नाही नाही नाही, काही येत नाही. डायरेक्ट ते सगळं येतं, प्रोग्राम वगैरे सगळं येतं. मग मॅडम काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही मेल मधून ओपन करा आणि मेल मधून मग तेच म्हणून मग मला काही प्रॉब्लेम हा नाही हा आला. हा मग हा, म्हटलं कंटिन्यू नाही करा. विचारावं तुम्हाला काय. आपल्याला काम आपलं हा, मग चालू ते झालं पाहिजे. कंटिन्यू करते. आता ट्रेनिंग झाल्यानंतर बघू मग. परत काय राहिलंय माझं, अपलोडिंग राहिलंय माझं. ते अपलोड कसं करायचं जरा ते सांगितलं तर बरं होईल. दुसरं आहे. चालेल मॅडम, तुम्ही अं, काय करा, हं, तापकीर मॅडम, हं, तुम्ही हा असाइनमेंट प्रोजेक्ट आहे ना, तयार हा करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह हा, करून ठेवा. आपण ओके. सोमवारी भेटलोत ना की आपण हो हो, अपलोड करू. ओके. हा हा, चालेल. नो हं. हा, म्हणजे प्रॉब्लेम. तुम्हाला ऍक्सेस तर हो मिळाला. तुम्हाला मेलच्या हो, थ्रू मिळालंय. तुम्ही लॉग इन होताय. हो 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 हो, हा, होतीये मग मी. काय हरकत नाही. म्हणजे अगदी बरोबर. तुमचं काम थांबलेलं नाही. आपण सुरुवातीला पण मेल मधनच केलं होतं. नंतर मी ते फिरकी ऍप डाउनलोड केला होता आपण, असं केलं होतं. अच्छा, ओके ओके, काय हा, हरकत नाही. चालेल. त्यामुळे मग नंतर झाल्यानंतर मी ओपन केलं तर ते झालं. मग हे टाकला, मग दिल्लीला तुम्ही टाकल्या पासवर्ड, हम्म मग हम्म झालं ओपन. हम्म हम्म. हम्म, चालेल, तुमचं चालेल. काम चालू ठेवा. आपण हो अपलोड पण करू हो हो, सोबत. येस. चालेल. हो अजून आता कोणाचं काय अडचण आहे? तर आता आमच्या शाळेतले सहकारी मला भेटू शकतील सोमवारी. त्यांचे मी पर्सनलमध्ये डाऊट सॉल्व्ह करेलच. पण आता बाकी कोणाचं? अंजली मॅडम, तुमचा कोर्स झालाय का पूर्ण? सेकंड कोर्स पण? शेवटचे क्लॉक आणि अजून एक आहे ना प्रोजेक्ट, तो राहिला अपलोड करायचा. बाकी झाले. अच्छा, ओके. त्यानंतर शुभांगी मॅडम, शुभांगी लोखंडे मॅडम, हो मॅडम. तुमचा कुठपर्यंत आलाय कोर्स? मॅडम, माझी फोर्थ टेस्ट राहिली आहे. बाकी कंप्लीट आहे. म्हणजे एक अच्छा, ओके, लास्ट वरती आहे तुम्ही. Yes, पोस्ट yes, टेस्ट yes, राहिली yes. आहे. अच्छा, आणि एक आहे, अजून एक फाईल आहे ती सबमिट करायची शेवटची. बर बर. तुम्हाला त्याच्यात अजूनही काही हो, चेंजेस करायचे असते, तुम्ही हा करू शकता. चेंज. हो हो हो, मी पाठवेल मेसेज तुम्हाला. नक्की नक्की. मॅडम. हा, हॅलो. हॅलो. मॅडम, माझं ते पाठाचं होतं ना, तर त्या दोन्ही ठिकाणी काय झालंय की पाठाचं मी अपलोड केलं, पण ते फीडबॅक फॉर्म आहे ना, तो हे करायचा राहिला. अच्छा, पाठाच्या त्याच्यामुळे ते ह्यातला फीडबॅक फॉर्म राहिला. हो. हम्म, आणि माझं पहिलं ते ICT ते झालं होतं आणि आता ते दुसरं पुढचं चालू आहे, म्हणजे नाही का, मला असं हा, वाटलं की झालं कम्प्लीट. बर हो बर बर बर, हो. चालेल. आता आपली आणि जरी ते एक ऍक्सेस एक सेकंद मी हा, जे एक तुम्ही सेकंद मॅडम. दाखवलं.
मीटिंग अचानक जरी संपली, मीटिंग कारण 10 मिनिटं राहिले होते ना, तर मीटिंग अचानक हो. संपली आणि कुणाचा प्रश्न विचारायचा राहिला, तरी तुम्ही काय करा, ग्रुपवर टाका प्रश्न. म्हणजे असं नका समजू आता मीटिंग संपली, माझं विचारायचं राहिलं, असं नका समजू. मीटिंग संपली तरी हो. तुम्ही व्हॉट्सअपवर मला प्रश्न टाकू शकता. हा, बोला मॅडम. हा, तर मी ते ऍक्सेस साठी रिक्वेस्ट पाठवली होती, पण नाही का माझं ते ओपन नाही झालं. तुम्ही नाही का पाठवलेलं चेक. ओपन नाही झालं. काय ओपन नाही झालं मॅडम? मग ते माहिती भरायला नाही का तुम्ही, की माझं म्हणजे ज्यांचे कुणाचं ते दुरुस्ती करायची असेल, पुन्हा रिसेट करायचं असेल ते हा सबमिट करताना. हा हा, तर त्याच्यासाठी मेलवरती ऍक्सेस मागत होतं ना, तर ते मी ऍक्सेस रिक्वेस्ट पाठवली होती. नाही नाही, ते काही पण नका मग करू मॅडम. नाही नाही नाही, ते ते काहीच करायचं नाहीये. तर तुम्हाला अच्छा. काय रिसेट करायचंय याच्यासाठी हो. मी ग्रुपवर जो फॉर्मॅट टाकला होता, की हो. तुमचा पासकोड आणि तुमचा नंबर, तुमचा ईमेल आयडी, ती सगळी हो. माहिती टेक्स्ट मेसेज करून आणि तुमचं काय रिसेट करायचंय ही सगळी माहिती तुम्ही मला हो. ग्रुपवर टाका किंवा पर्सनलवर टाका. मग त्याचा ऍक्सेस फक्त आम्हाला मेंटोर लोकांनाच दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये फक्त अच्छा. आम्हालाच अलाउड आहे माहिती भरायला. मग बरं बरं, ठीक आहे. तुमची माहिती भरून मी पुढे पाठवते, त्यानुसार तुम्हाला मिळेल हो. मग ऍक्सेस. हो. चालेल चालेल. थँक्यू. तर मला वाटतं मीटिंग आता संपूया. शोभा मॅडम, तुमचं काही आहे का डाऊट? मीनाक्षी मॅडम? हॅलो मॅडम. हा, तुमची काही शंका आहे का मॅडम? मी आत्ताशी सुरू केलाय बरं बरं, दुसरा. चालेल. तुम्ही काम सुरू कराल तेव्हा तुम्हाला डाऊट्स येतील तेव्हा तुम्ही नक्की विचारू शकता. हो काहीच हो, नक्कीच प्रॉब्लेम नाही. नक्कीच. ओके ओके. मॅडम, हा स्मितल गायकवाड मॅडम बोलतेय. हा, बोला ना. असाइनमेंट 1 पहिला कोर्स जो आहे हम्म, त्यामध्ये ते अभिप्राय तासाबद्दल विद्यार्थ्यांचा अभिप्राय लिहायचा आहे. हम्म. तर त्याच्यात अभिप्राय पूर्ण फॉर्म भरून झाला, सबमिटच होत नाही, तर कॅन्सल किंवा लिव्ह असा 2 ऑप्शन येतात. मग काय करायचं? लिव्ह केलं की परत फॉर्म कोरा ओपन होतोय. अच्छा, बर बर बर. तुम्ही मला काय करा, त्याचा स्क्रीनशॉट पाठवा, मी मॅडमला विचारते बरं. शंका. ओके ओके, ठीक. चालेल. तर मला वाटतं आता कुणाचं नाही राहिलेलं काही शंका. मीनाक्षी मॅडम, तुमचा कोर्स पण तुम्ही आता तुम्हाला वेळ मिळेल तसं करा पूर्ण. थोडं स्पीड घ्या. तुमचं मागचं राहिलंय पूर्ण सबमिट करा. तर अशा प्रकारे आपण शेवटापर्यंत